केवळ तुमच्यापेक्षा उंचीने जास्ती आहे मी, शारीरिक उंचीने. म्हणजे तो माझ्याकडे मोठेपणा आहे म्हणून त्या मोठेपणाच्या अधिकारात सांगतो. मी वाजवा असं सांगितलं की आधी वाजवायचं, ते टाळायचं नाही. आज काही कळलं का? ते नंतर जरा सांगतो, आधी जरा हे सांगतो वगैरे असलं काही करायचं नाही. तर आता सांगा ते व्हायोलिन आणि मग तुमची सुरुवात कशी झाली ते. मग तुम्ही आधी व्हायोलिन म्हणजे पेटी शिकलात तुम्ही आधी? आधी लहानपणी पेटी शिकलो. वयाच्या 5व्या वर्षापासून मी पेटी वाजवायला सुरुवात केली. घरामध्ये पेटी होतीच. हां. तर मी असा एकदा मला काहीतरी लहर आली, मी पेटी काढली आणि पेटी उघडून मी सूर शोधत होतो, काहीतरी गाणं वाजवायचा प्रयत्न करत होतो. ते काकाने बाहेर बाजूला उभं राहून ऐकलं. ते म्हणे, अरे हा काहीतरी गाणं वाजवायचा प्रयत्न करतोय, सूर शोधतो, ह्याला काहीतरी बहुतेक सेन्स दिसतोय का संगीताचा. मग काकाने हळू शिकवायला सुरुवात केली. काका वडील दोघांनी शिकवायला सुरुवात केली. असं करत करत मी 5व्या वर्षापासून पेटी वाजवायला लागलो. असं करता करता तबलाही शिकलो. तबला प्राथमिक थोडंसं शिकलो. त्यांच्या दोघांचे अनेक मित्र असायचे. घरी आले की मला ते हा माझ्याकडून हा बोल घे असं मला ते बोल पण द्यायचे, तबल्याचे बोल रिला सगळे मी ते तसं करत गेलो. नंतर 62 साली घरामध्ये पियानो आला. तोही भाड्यात तू बोलणारशी बोल तू. नाही मी काय सांगितलं तर आज तुम्हीच बोलायचं जास्ती. फक्त या पेटीवरून मला असं म्हणजे आपण अकॉर्डिंग या वाद्याकडे नंतर येऊया. तुम्ही आता जे म्हणाल की तबला सुद्धा शिकायला लागलो आणि मागे तर तुम्ही असं म्हणाल होतात की तुम्ही गिरगावात जिथे राहायचात ती गल्लीच मुळी सगळ्या कलाकारांची आणि काय म्हणतो आपण आमच्या खेळाडूंची होती. तर ते वातावरण सगळं पोषण आमच्या भाटी हॉस्पिटल जवळच्या गल्लीत ग्रँट रोडला कलाकार खेळाडू सगळे पूर्ण गल्लीमध्ये सगळे भरलेले. आमच्या जवळ भागीरथी बिल्डिंगमध्ये सुनील गावस्कर, मिलिंद रेगे, समोर मानाजी ब्लॉक्समध्ये अशोक सराफ, किशोरी आंबे, पुढे मी थोडासा असं ते असं कलाकारांची आणि खेळाडूंची गल्ली होती. शरद हजारे पण खेळायचं क्रिकेट. नाही आता तुम्ही जो तबला म्हणालात ना, म्हणजे तबला शिकायचा कोणीतरी तुम्हाला शिकवून जायचं. तबला आणि पेटी आणि व्हायोलिन अशी सगळी 3 वाद्य होती तुमच्याकडे. होती ना. एकदम म्हणजे कुठलंही कारण नसताना तुम्ही मला एकदा सांगितलं होतं की पाश्चिमात्य वाद्य आपण काहीतरी शिकावं किंवा वाजवायला लागावं. असं काय झालं म्हणजे? पाश्चिमात्य वाद्य, आता हे जे वाद्य अकॉर्डियन, माझा मोठा भाऊ कलाझंकार नावाच्या ऑर्केस्ट्रामध्ये वाजवायला जायचा. तो त्या ग्रुपमध्ये व्हायोलिन वाजवायचा आणि त्या ग्रुपमध्ये एक रमेश हॅमंड नावाचा तो अकॉर्डियन वाजवणारा माणूस होता. ते रमेश हॅमंड वाजवतो, अकॉर्डियन वाजवतो ते बघून मला पण अशी आपली स्फूर्ती, बाबा आपणही हे वाद्य वाजवलं पाहिजे. म्हणजे मी कधी कधी माझ्याकडे एक बेबी व्हायोलिन पण होतं. काकाने आणलं बेबी व्हायोलिन. ते कधी कधी भावाबरोबर मी व्हायोलिन वाजवायला पण त्या ऑर्केस्ट्रामध्ये जात होतो. पण हे वाद्य अकॉर्डियन जेव्हा बघितलं होतं मी विचार केला की आपण हे वाद्य शिकायचंच. तेव्हापासून मी अगदी जिद्दीने वाद्य शिकायचा म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केली. म्हणजे बेबी व्हायोलिन झालं, तबला झाला, हार्मोनियम तुम्ही वाजवत होतात आणि अकॉर्डियन. आता असं कुठलं वाद्य आहे का इतकी वर्ष ऑर्केस्ट्रामध्ये लावून की बाबा या वाद्याची माझी तोंडोळ झाली पण मी अजून या वाद्याला कधी हात लावला नाही? सगळे वाद्य वाजवत नाही. कारण गिटार मला माहिती आहे पण ते गिटारच्या वाद्याला नाही गेलो. आता आपण म्हणतो बेबी व्हायोलिन म्हटलं तसं माझ्याकडे सुरुवातीला बेबी अकॉर्डियन होतं. ते 2 सप्ताहाचं होतं बेबी अकॉर्डियन. आम्ही घेतलं तेव्हा काकाने 1969 ते आजपर्यंत हा प्रवास चालू आहे अकॉर्डियन वाजवायचा. 55 वर्ष, 54-55 वर्ष झालेली आहेत. आणि मी सोडणार नाही. यांच्या स्मरणशक्तीबद्दल सांगतो साधारणपणे. म्हणजे त्यांनी ज्या ज्या गाण्यांना मूळ वादक म्हणून साथ केले ती गाणी तर त्यांना काय म्हणतो आपण तोंडपाठच आहेत. पण अशी ही गाणी 1969च्या आधीची किंवा 1969 ते आजपर्यंत अशी अनेक गाणी आहेत की जी त्यांनी मूळ वादक म्हणून वाजवलेली नाहीत पण विविध कार्यक्रमांमध्ये वाजवलेली आहेत. अशी त्यांना तोंडपाठ जी गाणी आहेत त्या गाण्यांची संख्या 3,500 आहे बरं का. म्हणजे या वादक हे सोडून या वादकांना ही जी वादक मंडळी आहेत ही जर का कुठे समजा काय रत्नागिरीला कार्यक्रमात आहे आणि एकदम कुठलं तरी 1971 सालातलं काहीतरी असं कुठलं तरी गाणं काढलं जे या वादकांनी कधी वाजवलेलं नाही आहे किंवा काय म्हणूया आपण, काय रे साखर तुम्ही म्हणता काय ते काय तुम्ही नोटेशन, हां नोटेशन काय नसेल तर यांच्याकडे नोटेशनचा एक म्हणतो ना विकिपीडिया, तर ते फक्त सूरज काकांना फोन करतात, सूरज काका जरा हे गाणं पाठवा. ते पुढच्या सेकंदाला त्यांचं जे काय असेल म्युझिक म्हणा किंवा काय कुठलं वाद्य वाजलं आहे हे त्यांना सगळं मुखोद्गत आहे. म्हणजे यांना तुम्ही आत्ताही बघितलं असेल यांच्या पुढे कुठलाही कागद नाही आहे.
मी जे गाणं वाजवायला सांगणार आहे ते लगेच सुरू करतात. म्हणजे जर का बघायचं असेल वाजवा जरा आवार हो वाजवा बघ जरा आवार नाही मग वाजवा बघू जरा वाजवा. नाही पूर्ण वाजवा एवढंच नाही काय हे तर आम्हाला पण येतो. हां अच्छा बरं नंतर हरकत नाही मग दुसरं तुम्हाला सांगतो बाबूजी धीरे चलना वाजवा चला. नाही ते त्यांचा काहीतरी क्रम आहे त्या आणि त्यांना वाजवायचा बरं. बाबूजी धीरे चल